लाल बॅगमध्ये 18 तुकडे, डोकं मिसिंग. डोकं जिथं सापडलं ते ऐकून सगळेच हैराण झालं. नेमकं घडलं काय तर एका धावत्या एक्सप्रेस ट्रेनचा जनरल डबा, त्यात अचानक प्रवाशांना तीव्र दुर्गंधी येऊ लागली. डब्यातल्या प्रवाशांनी अस्वस्थ होत रेल्वे पोलिसांना माहिती दिली. पोलीस संशयित लाल रंगाच्या सुटकेस जवळ पोहोचले. ती बॅग उघडली तेव्हा तिथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा थरकाप उडाला. त्या लाल ट्रॉली बॅगेत होते 18 तुकडे. मुंडकं नसलेला, छिन्नविछिन्न झालेला एका महिलेचा अर्धवट मृतदेह कोंबलेला होता. तमिळनाडू एक्सप्रेसमध्ये घडलेल्या या भीषण सुटकेस मर्डरनं संपूर्ण देश हादरलाय. नेमकी काय घटना आहे, कोण आहे ती दुर्दैवी महिला आणि हत्येनंतर फरार झालेले संशयित कोण आहेत, पाहूयात या रिपोर्टमध्ये. ही धक्कादायक घटना उघडकीस आली ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला. 5 ऑगस्टला चेन्नई सेंट्रलवरून नवी दिल्लीच्या दिशेनं सुटलेल्या तमिळनाडू एक्सप्रेसच्या एका जनरल डब्यात प्रवाशांना असह्य दुर्गंधी येऊ लागली. प्रवाशांनी याबाबत तत्काळ रेल्वे अधिकाऱ्यांना कळवलं. 6 ऑगस्टला यूपीतल्या आग्रा कॅन्टोन्मेंट स्टेशनवर गाडी पोहोचताच रेल्वे पोलिसांनी डब्यातून ती बेवारस लाल रंगाची ट्रॉली बॅग ही बाहेर काढली. बॅग उघडताच पोलिसांचीही पायाखालची जमीन सरकली. त्या सुटकेसमध्ये एका 38 वर्षीय महिलेचा शीर नसलेला छिन्नविछिन्न मृतदेह होता. शरीराचे इतर अवयव गायब होते. पोलिसांनी तातडीनं हत्येचा गुन्हा दाखल करून चक्र तपासाची वेगानं फिरवली. या हत्याकांडाचा सुगावा लावण्यासाठी आग्रा पोलीस आणि चेन्नई पोलिसांच्या विशेष पथकानं तपासाची कमान सांभाळली. पोलिसांनी चेन्नई सेंट्रल आणि गुदुवांचेरी परिसरातील 350 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासलं आणि इथेच पोलिसांना तपासाचा पहिला मुख्य दुवा सापडला. 3 ऑगस्टला रात्री 10च्या सुमारास प्लॅटफॉर्म 4 वर एक पुरुष आणि एक महिला तीच लाल रंगाची सूटकेस घेऊन ट्रेनमध्ये चढले. त्यांनी ती बॅग ट्रेनच्या डब्यात सोडली, गुपचूप खाली उतरले आणि रिक्षा धरून गुदुवांचेरीच्या दिशेनं निघून गेले. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस थेट गुदुवांचेरीतील मस्जिद स्ट्रीटवरील एका भाड्याच्या घरात पोहोचले. शुक्रवारी जेव्हा पोलिसांनी त्या घरात कुलूप तोडून प्रवेश केला, तिथंही असंच भयावह दृश्य होतं. घरातल्या एका मोठ्या बॉक्समध्ये त्या मृतदेहाचे उर्वरित तुकडे ठेवलेले. तपास पुढे सरकताच मृत महिलेची ओळख पटली. हयातुन निशा अशा 38 वर्षीय ह्या दुर्दैवी महिलेचं नाव आहे आणि ती मूळची ओडिसातल्या जगतसिंगपूर जिल्ह्यातली होती. तिच्या मुलानं 21 ऑगस्टला आई हरवल्याची तक्रार दाखल केल्यानंतर तपासाला आणखी गती मिळाली. ती चेन्नईतील एका खासगी कंपनीत काम करत होती आणि धक्कादायक बाब म्हणजे हयातुन निशा ही संशयित दाम्पत्यासोबतच त्या भाड्याच्या घरात एकत्र राहत होती. शिवाय हयातुन निशा आणि माणिकुद्दीन यांच्यात प्रेमसंबंध होते. माणिकुद्दीन आपली पत्नी भगवती आणि प्रेयसी हयातुन निशा हयातुन या दोघींसोबत राहत होता आणि एका मुद्द्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्यातूनच हत्येचा कट रचल्याचा पोलिसांना संशय आहे. माणिकुद्दीननं आपली पत्नी भगवती हिच्या मदतीनं निशाची हत्या केल्याचा आरोप आहे आणि त्या प्रकरणात पोलिसांनी माणिकुद्दीन लष्कर आणि त्याची पत्नी भगवती या दाम्पत्याला मुख्य संशयित आरोपी मानले. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर या दोघांनीही आपले मोबाईल फोन स्विच ऑफ केले आणि पळ काढला. मोबाईलच्या शेवटच्या लोकेशननुसार हे आरोपी दाम्पत्य ओडिशामध्ये पळून गेल्याचं निष्पन्न झालंय. हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली? पैशांचा वाद, व्यक्तिगत वैमनस्य की आणखी काही अनैतिक संबंध? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आरोपींना पकडल्यानंतरच समोर येतील. सध्या तमिळनाडू पोलिसांनी संशयित आरोपी पती पत्नीच्या मुसक्या आवळण्यासाठी 3 विशेष पथकं तयार केली आहेत. ओडिशामध्ये त्यांचा कसून शोध घेतला जातोय. लवकरच आरोपी हे पोलिसांच्या ताब्यात असतील. पण या निर्घृण हत्याकांडाविषयी तुमचं मत काय? कमेंट करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.